मित्रांनो, आज आपल्याकडे हाय स्पीड इंटरनेट आहे, हातात महागडे फोन आहेत, अंगावर ब्रँडेड कपडे आहेत. पण मनामध्ये शांती आणि आयुष्यात ध्येय आहे का? आपण छोट्या संकटांनी खचून जातो. प्रेमात अपयश आलं की आयुष्य संपवायचा विचार करतो. पण आजपासून 125 वर्षांपूर्वी एक असा तरुण होऊन गेला, ज्याने भगवी वस्त्र परिधान करून संपूर्ण जगाला भारताच्या विचारांपुढे नतमस्तक केलं. ते नाव म्हणजे स्वामी विवेकानंद. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो, कारण आज आपण स्वामीजींच्या नजरेतून तरुण म्हणजे काय हे पाहणार आहोत. स्वामीजी म्हणायचे, मला 100 लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जातंतू असलेले तरुण द्या, मी हा देश बदलून दाखवीन. स्वामीजींना असा तरुण हवा होता, ज्याचा स्वतःवर विश्वास आहे. आज आपण तासनतास जिममध्ये जातो, शरीर कमावतो, पण मनाचं काय? जर तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल तर त्या शरीराचा काय उपयोग? विवेकानंद म्हणतात, शक्ती म्हणजे जीवन आणि कमजोरी म्हणजे मृत्यू. स्वामीजींचा एक मंत्र आजही जगप्रसिद्ध आहे, एक विचार घ्या, त्या विचारालाच आपले जीवन बनवा. त्याचाच विचार करा, त्याचेच स्वप्न पहा, त्या विचारावरच जगा. आजचा तरुण गोंधळलेला आहे. त्याला एकाच वेळी 10 गोष्टी करायच्या आहेत. स्वामीजी सांगतात, तुमची सर्व शक्ती एकाच बिंदूवर केंद्रित करा. जसा सूर्यप्रकाश भिंगातून एका जागी पडला की कागद पेटतो, तसंच तुमची एकाग्रता तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि अपयशाला जाळून टाकू शकते. विवेकानंदांच्या अफाट बुद्धिमत्तेचं रहस्य कशात होतं? ते होतं ब्रह्मचर्य. स्वामीजी म्हणायचे की जो माणूस ब्रह्मचर्याचे पालन करतो त्याच्याकडे ओजस निर्माण होतं. त्याची स्मरणशक्ती इतकी तीव्र होते की त्याने एकदा वाचलेलं पान तो कधीच विसरत नाही. आज आपण सोशल मीडियाच्या अश्लीलतेत आपली मानसिक ऊर्जा वाया घालवत आहोत. जर तुम्हाला शून्यातून जग निर्माण करायचं असेल तर स्वतःच्या ऊर्जेला वाचवायला शिका. स्वतःवर ताबा मिळवणं हाच खरा विजय आहे. स्वामीजी एकदा वाराणसीत होते, तेव्हा काही माकडं त्यांच्या मागे लागली. स्वामीजी पळू लागले, तशी माकडं अजून मागे लागली. एका संन्यासाने ओरडून सांगितलं, पळू नकोस, सामोरे जा. स्वामीजी थांबले आणि माकडांकडे बघून ओरडले, तशी माकडं पळून गेली. आपल्या आयुष्यातील संकटही या माकडांसारखीच असतात. जोपर्यंत तुम्ही पळाल ती तुम्हाला पळवतील. ज्या दिवशी तुम्ही हिमतीने उभे राहाल, संकट पाय धुवून निघून जातील. मित्रांनो, स्वामीजींचे फोटो भिंतीवर लावण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात लावा. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हा केवळ सुविचार नाही, ती गर्जना आहे. आज शपथ घ्या की मी माझ्या वेळेचा अपमान करणार नाही. मी माझ्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवेन आणि स्वतःला इतकं समर्थ बनवेन की जगाला माझी दखल घ्यावी लागेल. तुम्ही तयार आहात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय विवेकानंद. स्वामीजींना एकदा विचारण्यात आलं, तुमची स्मरणशक्ती इतकी तीव्र कशी? तुम्ही वाचलेलं पान कधीच कसं विसरत नाही? तेव्हा स्वामीजींनी हसून उत्तर दिलं होतं, ब्रह्मचर्य. मित्रांनो, आजच्या भाषेत सांगायचं तर ब्रह्मचर्य म्हणजे फक्त शारीरिक नियंत्रण नाही, तर ती एक सायन्स आहे. आपली ऊर्जा जी नैसर्गिकरित्या खालच्या दिशेने वाहते तिला साधनेद्वारे मेंदूकडे वरच्या दिशेने नेणं म्हणजेच ब्रह्मचर्य. स्वामीजी म्हणायचे की जेव्हा एखादा तरुण ब्रह्मचर्याचे पालन करतो तेव्हा त्याच्या शरीरातील वीर्याचे रूपांतर ओजसमध्ये होते. हे ओजस मेंदूत साठवले जाते. ज्याच्याकडे ओजस जास्त तो माणूस बुद्धिवान आणि प्रभावशाली दिसतो. त्याच्या डोळ्यांत एक चमक असते आणि त्याच्या आवाजात एक अधिकार असतो. आज आपण आपली ही मौल्यवान शक्ती सोशल मीडियावरील क्षणिक सुखासाठी आणि अश्लीलतेसाठी वाया घालवत आहोत. आपण बॅटरी डिस्चार्ज करतोय आणि मग विचार करतोय की आपल्याला यश का मिळत नाही. स्वामीजी जेव्हा अमेरिकेत होते तेव्हा एका महिलेने त्यांना विचारलं, तुम्ही इतके देखणे आहात, तुम्ही माझ्याशी लग्न करा, मला तुमच्यासारखाच तेजस्वी मुलगा हवा आहे. स्वामीजींनी त्या माऊलीचे पाय धरले आणि म्हणाले, माताजी, माझ्यासारखा मुलगा होण्यासाठी अनेक वर्ष लागतील, त्यापेक्षा तुम्ही मलाच तुमचा मुलगा माना. आजपासून तुम्ही माझी आई आणि मी तुमचा मुलगा. ही होती त्यांच्या ब्रह्मचर्याची आणि चारित्र्याची ताकद. ज्या वासनेपुढे जग झुकतं त्या वासनेला स्वामीजींनी पायाशी झुकवलं होतं. नेक्स्ट, आजचा तरुण नो फॅपबद्दल बोलतो, पण स्वामीजींनी हे शतकापूर्वी सांगितलं होतं. ब्रह्मचर्य पाळणारा माणूस हा जगाला तुम्हाला नेहमी थकवा जाणवतो, तर एकदा ब्रह्मचर्याचा मार्ग स्वीकारून पहा. तुमचं आयुष्य प्रकाशाने भरून जाईल. ब्रह्मचर्य म्हणजे संन्यास घेऊन हिमालयात जाणं नाही. तुम्ही संसारात राहून, शिक्षण घेऊन, नोकरी करूनही मनावर ताबा मिळवू शकता. वाईट विचार, वाईट दृश्य आणि वाईट संगत टाळणं हेच खरं ब्रह्मचर्य